नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय पाठ क्रमांक 2 मधला शेवटचा स्वाध्याय 2.5 हा पाहणार आहोत। या अगोदर सराव संच 2.4 हा पण केलेला आहे। स्वाध्याय 2.4 त्याची लिंक तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मोबाईलवर दिसेल, तिच्यावर टच करून तुम्ही जाऊ शकता। तसेच एक व्हॉट्सॲपचा ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल। त्या निळ्या लिंकवर तुम्ही टच करून डायरेक्ट व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकतात। त्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा व्हॉट्सॲपवर अपडेट मिळत जाईल। त्या ग्रुपला मी तयार केलेला व्हिडिओ पाठवत असतो। मग आता पहा, हा पहिला प्रश्न आहे, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? आता तुमच्यासाठी सरासरी ही संकल्पना नवीनच आहे, कारण काय होतं की 4थी पर्यंत सरासरी हा भाग आपल्याला कधी ऐकला कधी नाही ऐकला, काही विशेष क्लास वगैरे केले असतील त्यांच्यासाठी नवीन नाही, त्यांना माहिती आहे। पण आपण समजून घेऊ पहिल्या 6 विषम संख्या। हे पहा, 1 3 5 7 9 आणि 11। 1 2 3 4 5 6 झाले, हे सगळ्या विषम संख्या आहेत। मग यांची सरासरी, आता सरासरी म्हणजे काय असतं तर जेवढ्या संख्या आहेत, जेवढे काउंट आहेत त्यांची बेरीज 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11। बरं, नुसती बेरीज आहे का तर नाही, हे जेवढ्या संख्यांची बेरीज केली त्यांनी त्याला भागाकार करायचा। मग 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, 25 आणि 11 36 होते। मग परंतु आपल्याला याला भागायचे सुद्धा। मग 1 2 3 4 5 6 संख्या आहेत, मग याला 6 ने भागायचं। लक्षात आलं का 6 नेच का? कारण ह्या 6 संख्या आहेत, 6 संख्यांची बेरीज केली, 6ची सरासरी काढायची म्हणून 6 ने भागायचं। मग हे आलं 36 भागिले 6, 6 1 6, 6 6 36। पर्याय क्रमांक बी हा 2 नंबरचा पर्याय आलेला आहे। त्यानंतर आता तिसरं उदाहरण त्याच्यानंतर घेऊ आपण, दुसरं उदाहरण हे आहे, आपण हे अशा प्रकारची उदाहरणं मागच्या व्हिडिओमध्ये काही शिकलेले आहेत। रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले। दिनेशपेक्षा म्हणजे इथं आपल्याला गुण अगोदर कोणाचे पकडावे लागतील? दिनेशचे गुण। दिनेशपेक्षा 10 जास्त आहेत। मग जर दिनेशचे गुण बरोबर ए समजले, आपण समजू किंवा मानू, दिनेशचे गुण बरोबर ए समजले। मग रहीमला ह्याच्यापेक्षा 10 आहेत, मग रहीमचे गुण किती होतील? रहीम बरोबर ए मध्ये 10 मिळवावे लागतील, ए + 10। जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले। आता जॉर्ज, रहीमला किती आहेत? ए + 10, ए + 10 ह्याच्यापेक्षा 25, कारण ए + 10 हे पूर्ण रहीमचे गुण आहेत। आलं का लक्षात? तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे। मग आता ए हा दिनेशचे गुण, ए + 10, ए + 10 हे रहीमचे गुण, आणि ए + 10 - 25 हे जॉर्जचे गुण, हे तिघांचे गुण, यांची बेरीज किती आहे? 235। आता ही आपल्याला समीकरण पद्धत आपल्याला शिकावीच लागणार आहे। मग हा 1a, हा 1a आणि हा 1a मिळून किती झाले? 3a। आलं लक्षात? 10 आणि 10 20 होतात, आणि हे 25। आता ऋण 25 आहे, ऋण 25 मधून 20 गेली, मग काय राहतात? 5 शिल्लक राहतात, पण ती कशी असतात? ऋण असतात। हे पहा, आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की एक धनसंख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे। ऋण म्हणजे 25 रुपये द्यायचे, आणि धन म्हणजे तुमच्याजवळ 20 रुपये आले, मग तुमचं देणं शिल्लक किती राहिलं? ऋण 5 राहिलं। आलं लक्षात? बरोबर 235। मग आता 3a बरोबर 235, हे ऋण 5 जे आहे हे अशाला असं हे बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन जायचं, म्हणजे सारख्या संख्येची बेरीज वजाबाकी करण्यासाठी। हे ऋण 5 इकडे जाऊन धन 5 होते, इथंच काढू आपण। 3a बरोबर 235 आणि 5 240।
आता 3 मध्ये आणि ए मध्ये काय संबंध असतो, तर तो गुणाकाराचा संबंध असतो. मग या 3 पासून ए पासून हे 3 इकडे घेऊन जायचं. मीच तुम्हाला मागच सांगितलेलं आहे की जेव्हा बरोबरचं चिन्ह ओलांडून एखादी संख्या जाते तेव्हा तिच्या चिन्हामध्ये बदल होतो. धन असेल तर ऋण होते, ऋण असेल तर धन होतो. म्हणजे ए बरोबर 240/3 हे गुणाकारात आहे म्हणून इकडे जाऊन काय झालं, भागाकारात. कधीही एक अक्षर आणि एक अंक, याला आता वरी 7वीला 8वीला गेल्यावर चल आणि सहगुणक म्हणतात. तुम्ही त्या भानगडीत पडू नका. आताच एक सरळ साध्या भाषेत सांगतो मी. एक अक्षर आणि अंक चिटकून असले की दोघांच्या मधात गुणाकाराचं चिन्ह आहे हे समजून घ्यायचं. मग 3 1 3, 3 8 24, 8 0 0. ए बरोबर 80. मग आता काय विचारले, जॉर्जला गुण किती मिळाले. आता जॉर्ज किती आहे, ए अधिक 10 वजा 25. म्हणजेच रहीमपेक्षा किती आहे, 25 गुण. मग अगोदर आपण रहीमचे गुण काढू. रहीम म्हणजे ए अधिक 10. रहीमला किती आहेत, ए अधिक 10 म्हणजेच 80 अधिक 10 बरोबर 90 गुण. हे कोण आहे, रहीम. रहीमला 90 गुण. आता जॉर्ज बरोबर रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. म्हणजे 90 वजा 25 बरोबर 0 मधून 5 जात नाही. मग यांनी उसना दिला, इथं 8 राहिले. 10 मधून 5 गेले 5, 8 मधून गेले 65 गुण. हे कोणाचे राहिले, तर रहीमचे राहिले. कुठं आहे, हां इथं बी पर्याय हा 65 गुण. अलग लक्षात. तर या ठिकाणी रहीमचे गुण काढले. आता याला मी दोन्ही पद्धती सांगितल्या होत्या, परंतु कुठेही ही पद्धत सोपी राहील. दुसरी सुद्धा एक पद्धत आहे. तुम्हाला जर त्या पद्धतीने जायचं असेल तर वेळ लागू शकतो. हे उत्तर घ्यावं लागतील. तिन्हीच्या गुण त्यांची बेरीज करणे. परंतु ही समीकरणाची जी पद्धत आहे ती आपल्याला ॲक्सेप्ट करावीच लागणार आहे आणि पटापट ती गणित होऊन जातं. आता तिसरं गणित पहा. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्षे आहे. म्हणजे 11.5. 11 वर्षे आणि 6 महिने असाही त्याचा अर्थ होतो. परंतु गणितीय दशांश अपूर्णांकाच्या भाषेमध्ये त्याला असं लिहितात 11.5 वर्षे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज ही 46.5 वर्षे आहे. तर 5व्या मुलाचे वय किती. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय, मग 5 जणांच्या वयांची बेरीज भागिले 5 बरोबर 11.5 होतं. परंतु इथं चौघांच्या वयांची बेरीज दिली आहे आणि एवढे आहे. तर 5व्या मुलाच्या वयाची बेरीज म्हणजे 5व्या मुलाचे वय किती आहे हे माहीत नाही. मग आपण काय करू, इथं दिले काय ते अगोदर लिहू. हे 5 मुलांचे सरासरी वय बरोबर 11.5 वर्षे. 5 मुलांचे सरासरी वय. पहिल्या 4 मुलांच्या वयाची बेरीज बरोबर 46.5 वर्षे. 5व्याची माहीत नाही, चौघांची. मग 5व्याची बेरीज आपल्याला लागते, परंतु ती विचारलेली आहे. मग 5व्या मुलाची वयाची बेरीज, 5व्या मुलाचे वय सांगू, वय x मानू आपण. x हा आकडा 5व्या मुलाचे वय मानलेलं आहे. म्हणजे 4ची बेरीज 46.5 अधिक 5वा x. मग हे किती झाले, 5 झाले. हे चौघांच्या वयांची बेरीज आहे. हे 46.5 गणितात दिली. आणि हा 5वा, चौघांच्या वयाची बेरीज अधिक हा 5व्याचं वय, एकूण 5 झाले. ह्यांना म्हणून 5 न भागायचं. ह्यांची सरासरी आहे 11.5. मग आपण सरासरीचं पहिल्या उदाहरणातच शिकलेलं आहे. मग इथं 46.5 अधिक x बरोबर 11.5. हे भागाकारात 5 आहे,
हे इकडे चालले, बरोबर चिन्ह ओलांडले की गुणिले 5 होतं. मग ह्याचा गुणाकार आपण इथंच करून घेऊ. 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7 आणि 5 1 5. एक स्थळानंतर दशांश आहे म्हणून 1 दशांश, एक स्थळानंतर दशांश 57.5 आलं. मग 46.5 अधिक x बरोबर 57.5. मग काय करू आपण, हे अधिक आहे, मग हे 46.5 हे अधिक जे आहे हे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला जातं. म्हणून आता काय करावं लागेल, x हा 5वा मुलगा आहे, 5व्याचं वय बरोबर 57.5 हे 46.5 इकडे जाऊन वजा करू, वजा 46.5. अशी वजाबाकी जमत नसेल तर 57.5 वजा 46.5 अशी बी करू शकतो आपण. इथं दशांशाची वजाबाकी सुद्धा. नवोदय हे ब्रिलियंट मुलांसाठी आहे, हे शिकावी लागेल आपल्याला. 5 मधून 5 गेले 0, काहीच नाही राहिले. 7 मधून 6 गेले 1 उरले, 5 मधून 4 गेले 1, म्हणजे 11.0. म्हणजे ह्या दशांशच्या पुढच्या शून्याची काही किंमत नाही. x बरोबर 11 आलं. तर x काय म्हणलं आपण, 5व्या मुलाचे वय. इथं लिहू 5व्या मुलाचे वय हे किती आलेले आहे, 11 वर्ष आलेलं आहे. मग 11.0 म्हणजेच 11.0 हे इथं आलेलं आहे. 11 काय आणि 11.0 काय त्याची किंमत एकच. हे तिसरं गणित झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण चौथं उदाहरण पाहू. चौथं उदाहरण काय आहे पहा. अगोदर उदाहरण वाचू आपण. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 आहेत तर तिसरी संख्या कोणती. फार सोपं उदाहरण आहे. 3च संख्या आहे. पहिली संख्या कोणती आहे, 13 आहे. दुसरी संख्या कोणती आहे, 15 आहे. ही दुसरी संख्या, याला गोल करतो, ही पहिली संख्या. तिसरी संख्या आपण a मानू, तिसरी माहीत नाही. यांची सरासरी किती आहे तर ती आहे 32. मग 13 अधिक 15 अधिक a. आता किती संख्या झाल्या, 3. तिन्हीची सरासरी काढायची म्हणजे ह्याला 3 न भागायचं, 1 2 3 आहेत म्हणून. परंतु सरासरीचं उत्तर दिलेलं आहे, ही सरासरी आहे 12. आता मग काय करावं लागेल, 13 आणि 15 यांची बेरीज, 5 आणि 3 8, 1 आणि 1 2, 28 अधिक a बरोबर 12 गुणिले 3. का बरं, कारण इथं हे भागाकारात 3 आहे, इकडं चालले हे बरोबर चिन्हाची लक्ष्मण रेषा ओलांडायलेत. मग इकडं भागाकार असेल तर गुणाकार होतो, बेरीज असेल तर वजाबाकी होते, गुणाकार असेल तर तिकडे जाऊन भागाकार होतो. मग 28 अधिक a बरोबर 12 त्रिक 36 आलं. मग a बरोबर हे 36, ह्या दोन्हीचा संबंध काय आहे, 28 अधिक आहे. मग हे 28 अधिक 28, पाठीमागे काही चिन्ह नसतं म्हणजे काय होतं, बेरीज असतं. इकडं चाललं 36 वजा 28. मग a बरोबर 6मधून 8 जात नाहीत, मग हा 3 कडनं उसना घेतला, इथं राहिले 2 आणि हे 28 वजाबाकी करायला मी. 16मधून 8 गेले 8 राहिले, 2मधून 2 गेले काहीच नाही म्हणजे 0 राहिले. मग a ही काय आहे तर तिसरी संख्या. a बरोबर काय आला, आता आपलं 8 उत्तर आलेलं आहे. 8 पर्याय क्रमांक B इथं आहे. पहा, असे एकदम सोपे छान अशी उदाहरणं आहेत. आता पहा 5वं उदाहरण. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो. आता हे 4.5 अक्षरात लिहिले. मागच कुठंतरी वय आलं होतं बघा, 11.5 वर्ष, त्याला आपण 11.5 म्हटलं होतं. मग इथं 4.5 तास. मग ह्याला दशांशाच्या भाषेमध्ये 4.5 याला दशांश अपूर्णांकात असं लिहितात, 4.5 तास. 3.5 असलं 3.5 तास. तर 4.5 तासामध्ये तो किती अंतर का जातो, 45 किलोमीटर अंतर. 45 किमी म्हणजेच किलोमीटर अंतर जातो. तर त्याचा सरासरी वेग काढायचा आहे.
म्हणजे आता 4.5 तासात मग याला काय करावं लागेल, 45 किलोमीटर चालला तो, एका तासात किती चालला तर त्याचे 4.5 तासामध्ये त्याचे भाग करावे लागतील आपल्याला, आलं लक्षात. मग हा दशांश आहे. आता हे सुद्धा संकल्पना आपल्याला नवीन आहे. इथं शॉर्टमध्ये आपल्याला नवोदयला वेळ नसतो. हा दशांशाच्या नंतर एक स्थळ आहे ना, हा इथून दशांश उडवायचा, एक स्थळ आहे मग वर 1 0 द्यायचं. हा एक म्हणजे शॉर्ट ट्रिक आहे. ह्याचे कारण मग हे दशांश नंतर आहे, मग 1/10 होतो, ते बाकीच्या भानगडीत जायचं नाही. 2 स्थळ असली वरी 2 0 द्यायचे, हा दशांश उडवून टाकायचा. मग आता 45 झालं. 45 × 45, इथं 45 × 45, 45 0 45, म्हणजे हे उत्तर आलं इथं 10 आलेलं आहे. आता पहा, दर ताशी 10 किलोमीटर त्याचा वेग, म्हणजेच 4.5 तासात तो 45 किलोमीटर चालला, म्हणजे तासाला 10 किलोमीटर चालला, म्हणजे पर्याय क्रमांक सी. बरं, इथं एवढं करायची गरज नव्हती बरं का. तुमचं जर गणित खूप फास्ट झालेलं असेल, भरपूर उदाहरणं तुम्ही सोडवलेली असतील, तर तुम्ही एक करू शकता की 4.5 तासात 45 किलोमीटर म्हणजे 4 तासात 40 किलोमीटर, प्रति तास 10 चालला आणि अर्ध्या तासात 5 किलोमीटर, म्हणजेच ताशी 10 किलोमीटर वेग आहे. हे उदाहरण वाचल्यानंतर, परंतु तेवढी समज येण्यासाठी, तेवढा आपला हँड होण्यासाठी आपल्याला भरपूर उदाहरणं ही सोडवलेली पाहिजेत. आता हे उदाहरण पहा, 6वं. हे काय सांगते, 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. 6वी कोणती? सरासरी दिली आहे. आता पहिल्या 5 संख्यांची बेरीज, पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. 5ची बेरीज झाली. मग 6वी संख्या बरोबर ए मानू आपण, एच मानली, आपल्याला माहीत नाही 6वी संख्या. मग एकूण संख्या किती आहेत? 6. मग ही 75 मध्ये 5 संख्या आल्यात आणि ही 6वी संख्या ए आहे, ह्याची सरासरी आहे. म्हणजे ह्याची सरासरी म्हणजे हे एकूण संख्या 6 आहेत म्हणून ह्याला 6 न भागायचं. तुम्ही म्हणाल हे 6 कुठून आणलं सर? इथं सांगितलं ह्या 6 संख्यांची बेरीज सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. पहिल्या 5 75 आणि ही एक म्हणजे 6ची बेरीज आहे म्हणून ह्याला 6 न भागाकार केलेला आहे. ह्यांची सरासरी आहे 15.5. मग आता ही 15.5 आहे, तर पहा तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं दिसेल 75 अधिक ए. मग आपण 75 अधिक ए बरोबर हे 15.5 हे भागाकारात 6 आहे, ह्याला इकडे घेऊन जायचे गुणिले 6. हा छेद स्वरूपात म्हणजे हा भागाकारात आहे, याला गुणाला गुणिले 6. याचा गुणाकार इथंच करून 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33 आणि 6 एक 6, 33 ला 3 आणि हातचे 3, म्हणजे 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 पंचे 30 ला 30 आणि 3 33, 33 ला 3, पुन्हा हातचे 3 आले, 6 एक 6 आणि 3 9. मग आता एक स्थळानंतर दशांश म्हणजे 1, म्हणजे हा दशांश पुढचा दशांश 0 असल्यामुळे ह्याला नाही लिहिलं तरी चालते. मग 75 अधिक ए बरोबर 93 आलं. मग हा दोन्ही बेरजेचा संबंध आहे आणि ह्याच्या पाठीमागे बी चिन्ह काय आहे? 75 हे धन आहे. मग ए बरोबर सजातीय संख्या बरोबर चिन्हाच्या एका बाजूला घेऊन जाऊ आपण, ह्या 75ला इकडे घेऊन जाऊ. म्हणजे अधिक 75 इकडे जाऊन काय झालं? वजा 75 झालं, कारण ह्यांनी बरोबर चिन्ह ओलांडलं. मग 93 वजा 75 सरळ बाजूला उभी वजाबाकी करायची. अशी जर आपल्याला वेगात येत नसेल तर 9 मधून 3 मधून 5 जात नाही, 9 उसना दिला, इथं राहिले 8, 13 मधून 5 गेले 8च उरतात, 8 मधून 1 गेले 18. मग 18 हे उत्तर आहे कशाचं? ए बरोबर 18 आलं. तर ए ही काय मानलेलं आहे आपण? 5वी संख्या, म्हणजे 18 हे उत्तर आलेलं आहे. हे इथं पर्याय क्रमांक बी आहे. अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचं, म्हणजे हे करत चालायचं. उदाहरणं सोडवताना तुमची प्रॅक्टिस होते. 7वं उदाहरण खूप मजेशीर उदाहरण आहे. पहा, एका क्रिकेट खेळाडूच्या
आता बघा इथं एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्ज म्हणजे काय आहे, एक मॅच झाला म्हणजे एक इनिंग खेळली त्यानं, अशा 24 मॅच खेळल्यात त्यानं. किती इनिंग्ज शब्द आला तुम्हाला, क्रिकेट खूप जणांना आवडत असेल, याला इथं कंसातले तो मॅच आपल्याला समजण्यासाठी. मॅच किती खेळल्यात त्यांनी, 24 मॅचच्या. धावांची सरासरी 28 आहे. धावांची सरासरी हे किती आहे, 28 आहे. त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. आता त्याला आणखीन एक मॅच खेळायची, म्हणजे 25 इनिंग्ज जर खेळल्या त्यांनी तर सरासरी काय होईल, 29 होईल. मग आता इथं आपल्याला एक लक्ष द्यावं लागेल की त्याला 25वी इनिंग खेळायची आहे, म्हणजे आता 24 भागून जमणार नाही. बरं, अगोदर 24 इनिंगची सरासरी किती आहे, 28 आहे. 25वी इनिंग तुम्हाला माहिती आहे का, 25व्या इनिंगमध्ये किती केल्यात ते काही माहीत नाही. मग आपल्याला काय लिहावं लागेल पहा, 25व्या इनिंग्जमध्ये त्याने काढलेल्या धावा हे आपल्याला नंतर समजतील, परंतु तो 24 इनिंग्ज खेळला आहे, म्हणजे 24 इनिंगच्या धावांची बेरीज x मानू आपण अगोदर आहे का, आणि त्याची सरासरी आहे 28, म्हणजे एकूण धावा 24 इनिंगच्या धावांची बेरीज मिळेल आपल्याला. म्हणजेच 24 इनिंग्जच्या किंवा मॅच लिहितो मी, हा इनिंग्ज फार मोठा शब्द व्हायला आहे, मॅचची धावसंख्या x मानली. मग 24 इनिंग्ज आहेत, 24 मॅच आहेत, म्हणून 24 भागलं, आणि सरासरी आलेली आहे 28, ती तर समोर काढलेली आपण, म्हणून x बरोबर 28 गुणिले 24. मग सरळ उभं लिहायचं असं, 28 गुणिले 24. गुणाकार करताना शक्यतो आपण अशा गडबडीत छोटी संख्या खाली लिहायची, म्हणजे पाडे आपल्याला पटकन कमी म्हणता येतात. 4 8 32 ला 2 हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11. 2 न गुणाकार करू आपण, एककानं झालं 0 दिला. 2 8 16 ला 6 हातचे आले 1, 2 2 4 आणि 1 5. ह्यांची बेरीज केली, 2 6 आणि 1 7, 5 672. पहा 24 इनिंग्जमध्ये, सॉरी पुन्हा मला इनिंग आली, इनिंग शब्द तुम्ही राहू द्या. 24 मॅचमध्ये त्या खेळाडूने 672 धावा काढल्यात. आता गणित वरच्या गणितासारखं इथं तयार झाले आपलं. 24 मॅचेसमध्ये 672 धावा काढलेल्या आहेत. आता परत पहा, मग 25वी मॅच खेळायची त्याला. मग 25व्या मॅचमध्ये त्याने काढलेल्या धावा बरोबर ए मानू. आपल्याला माहित नाही, वर x मानले म्हणून खाली ए मानू, आपण अक्षर बदलू ना आता आपण. मग इतकं सोपं आहे. 24 मॅचच्या धावांची म्हणजे संख्या आहे, त्यांची बेरीज 672 आहे. 24ची 672 अधिक 25वी ए. मग आता मॅच किती झाल्या, 25, त्याला 25 न भागाकार करायचा, बरोबर. मग 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल म्हणते. आता सरासरी आपल्याला किती झाली पाहिजे, तर 29 झाली पाहिजे. गणित तुम्हाला दिसलं पाहिजे, सरासरी 29 झाली पाहिजे. मग इथंच मी आता लिहितो 672 अधिक ए बरोबर 29. हे 25 इकडे जाऊन काय झालं, गुणिले 25. मग याचा गुणाकार आपण करू, इथं करू गुणाकार, आता दिसेल तुम्हाला. 29 गुणिले 25. 5 9 45 ला 5 हातचे आले 4, 5 2 10 4 14, 0 दिले. 92 18 ला 8 हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5. 5 अशी 5, 8 आणि 4 12 ला 2 हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 1 725. मग इथं लिहितो 672 अधिक ए बरोबर 725. आता ए बरोबर 725 वजा 672.
तर ए बरोबर 5 मधून 2 काढले, किती राहिले? 3 राहिले. 2 मधून 7 जात नाहीत, याच्याकडनं उसना घेतला, इथं राहिले 6. 12 मधून 7 गेले, 5 उरले. 6 मधून 6 गेले, 0 राहिले, म्हणजे काहीच नाही. ए बरोबर 3 आलं. ए हे काय आहे? तर 25व्या मॅचमध्ये त्याला किती काढावं लागतील? 53 धावा काढाव्या लागतील. आता पहा, पर्याय क्रमांक आपल्याला इथं आहे 25व्या इनिंगमध्ये त्यांनी किती धावा काढाव्या लागतील? 53 धावा काढाव्या लागतील, म्हणजे सरासरी 29 येईल. पहा, एकदा मी तुम्हाला हे गणित थोडंसं ओव्हरलुकिंग करतो. खाली घेऊ आणखीन. पहा, एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल? हे बघा, इनिंगच्या मॅच 24 आहेत, धावांची सरासरी 28 आहे, म्हणजे 24 मॅचची, म्हणजे 24 वेगवेगळ्या धावांची बेरीज केलेली आहे तिथं, सरासरी काढली. 25व्या इनिंगमध्ये किती काढावं लागतील? म्हणजे 29 होईल. मग 24 मॅचची धावसंख्या बरोबर एक्स मानली आपण, आणि त्याला काय केलं? 24नं भागलं. सरासरी तर 28 दिलेलीच आहे. एक्स बरोबर म्हणजे 24 एकूण धावामध्ये त्यांनी किती रन काढले, किती मॅच धावा काढल्या, तर हे 24 गुणिले 28 केलं, ते आलं 672. मग 24 धावामध्ये 672, 25व्या मॅचमध्ये किती काढल्या रन, तेव्हा सरासरी 29 होईल असं म्हटलेलं आहे. तर 25व्या मॅचमध्ये त्याने काढलेल्या धावा आपण ए मानल्या. 672 24चे आहेत, अधिक ए हे 25व्या मॅचमधल्या रन असतील. मग एकूण 25 मॅच इनिंग्ज खेळल्या गेल्यात म्हणून ह्याला 25नं भागलं, बरोबर. सरासरी किती होणार आहे? 29. ह्या गणितामध्ये पूर्ण अवधान ठेवून गणित सोडावं लागणार आहे. मग आपण 672 अधिक ए हे 25 इकडे जाऊन गुणाकारात गेलं 29ला, ते आलं 725. तर 725मधून 672 वजा केले, ते आले असता 53 आलं. अशा पद्धतीनं ते हे उत्तर 53 आलेलं आहे. आता शेवटचं गणित जे आहे ते आपण पाहणार आहोत. हे सुद्धा खूप छान गणित आहे. एका पेटीत 36 गोळ्या आहेत. अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. मग लक्ष द्या, आता एका पेटीत 36 गोळ्या, अशा 128 पेट्या बांधल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. किती पेट्या लागतील पहा. खूप छान मजेदार गणित आहे, डोक्याला चॅलेंज करणार गणित आहे. एक पेटी बरोबर 36 गोळ्या. 36 गोळ्या इकडे लिहू आता. एक पेटी बरोबर 36 गोळ्या, आणि अशा किती? 128 पेट्या बरोबर किती गोळ्या असतील? मग एका पेटीत 36, तर अगोदर काय करावं लागेल? 128 पेट्यात मिळून किती गोळ्या होतात? म्हणजेच 128 गुणिले 36 करावं लागेल आपल्याला. 6 8 48ला 8, हातचे आले 4, 6 2 12 आणि 4 16, हातचा 1, 6 1 6 आणि 1 7, 0 दिलं. 3 8 24ला 4, हातचे 2, 3 2 6 आणि हातचे 2, 7 8 3 1 3, 8 अशी 8, 6 आणि 4 10ला 0, हातचा 1, 8 आणि 7 15 आणि 1 16ला 6, हातचा 1, 3 आणि 4608 गोळ्या एकूण आहेत. एकूण किती गोळ्या भरल्यात? 4608 गोळ्या त्या 128 पेटीत भरलेल्या आहेत किंवा बांधलेल्या आहेत. आता एका पेटीत किती गोळ्या होत्या? 36. आता 36 नाही टाकायच्या, 4 कमी करायच्या, आणि इतक्याच गोळ्या भरायला पेट्या किती लागतील पहा. 4608 गोळ्या प्रत्येक पेटीत, म्हणजे प्रत्येक पेटीत 32 याप्रमाणे भरणे आहे, भरावयाच्या आहेत. 4608 गोळ्यांचे 32 असे भाग करायचे, म्हणजेच 4608ला 32ने भागाकार करावा लागेल आपल्याला. मग म्हणजे किती पेट्या लागतील ते कळेल.
अगोदर संपूर्ण, कारण काय म्हणले तितक्याच, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तितक्याच गोळ्या भरायला. किती गोळ्या? तर 36 गोळ्या असणाऱ्या 128 पेट्यामध्ये जितक्या आहेत तितक्याच गोळ्या. तर 36 गोळ्या असणाऱ्या 128 पेटीमध्ये 4608 गोळ्या आहेत. मग ती 4608 गोळ्या आता प्रत्येक पेटीत 36 न भरता 32 भरायच्या. मग ह्याला काय करू आपण, 4 न भाग घालू अंशाला आणि छेदाला. 4 8 32, 4 1 4, पुन्हा 4 1 4, 2 होतात, 4 5 20, 4 2 8. मग 8ला आता परत समसंख्या 8नीच भाग जाते का बघू आपण, कारण 152ला 8 न भाग जातो का, 8 1 8 आणि 8 9 72 जातो. म्हणजे आता 8ची कसोटी वापरली बरं का मी इथं. ह्या शेवटच्या एकक दशक शतक या अंकाला जर 8ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला जातो. मग खाली 8नंच भाग घातला, वरही 8ने घालू, 8 1 8, 9 10 11, 3 उरले, म्हणजेच 35 झाले इथं. मग 8 चौक 32, 33 34 35, परत किती उरले, 3च उरले, मग 32 होतात इथं. 8 चौक 32, 144 पेट्या लागतील, 144 पेट्या. इथं आहे पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीनं हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. फार म्हणजे आलटून पालटून देतात. 2018ला आलेलं गणित आहे. तुम्ही हे प्रत्येक गणित समजून घेताना एक गणित 2 वेळा 3 वेळा बघा, त्याची पद्धत समजून घ्या, स्वतः करा, पुस्तक उघडा. आणि हे उत्तर ठीक आहे, तुम्हाला हे उत्तर माहिती आहे, परंतु हे कसं आलं तुम्ही उत्तर पाहू शकतात. ते उत्तर कसं आलं हे सुद्धा समजणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही उदाहरणं पुन्हा पुन्हा पहा. निश्चितच आपल्या चॅनल आवडलं तुम्हाला त्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा. तुम्हाला समजलं असेल लाईक करा. काही त्याच्याबद्दल त्रुटी असेल कमेंट्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. धन्यवाद.